उपस्थित आहेत. शैलेश दादांच्या सत्काराचा कार्यक्रम ते निवडून आल्यापासून सातत्यानं वेगवेगळ्या सोसायट्यांच्यामध्ये वस्त्यांच्यामध्ये हा कार्यक्रम घडून येतोय. सांगायला मला आनंद वाटतो. या सत्काराच्या कार्यक्रमाची सुरुवात सत्यम ओलेंडरपासून झाली. मी सत्यम ओलेंडरमध्ये पण आपण होतात, आमचे मगरसाहेब होते आणि तुम्ही सर्वच जण होता. तिथेही मी तुम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. इथेही तुम्हाला शुभेच्छा देण्यासंदर्भात आम्हाला सर्वोदय फेज 2चे सागरजी, आमचे महेशदादा यांनी मला निमंत्रित केल्याबद्दल मी या सर्वांचं आभार मानतो. शैलेशदादा भोईर यांच्या बाबतीमध्ये चिखलोली परिसरातील वार्ड नंबर 5च्या समस्त नागरिकांनी दिलेला जो कौल आहे, हा कौल अत्यंत स्वागतार्ह आहे. इथल्या लोकांना तुमच्यावर एक विश्वास वाटलेला आहे. एक सक्षम प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी या विभागासाठी आम्हाला मिळालेला आहे. तुम्हाला भरभरून मतं देण्याचं काम लोकांनी केलेलं आहे. आता लोकांच्या अपेक्षा तुम्हाला सांगून लगे, ज्या शैलेशदादा भोईरांनी अगदी निवडणुकीला उभा राहिला म्हणूनच नव्हे, तर अगोदरपासूनचाच तुमचा पिंड सामाजिक कार्याचा आहे. तो मी सुरुवातीला थोडा वेळ इथे बसून गेलो होतो. जरा काही एक विषय, एक फोन आला म्हणून मला जावं लागलं आणि पुन्हा यावं लागलं. तुम्ही येण्याच्या अगोदरपासून तुमच्या प्रशंसेला या ठिकाणी सुरुवात होती. तुमच्यावरती प्रचंड चांगली कविता, काय मगाशी पहिली कविता म्हणाली साहेब आमचे नलावडे साहेब, की तुमची पहिली कविता ज्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या कामाचा लेखाजोखा त्यांनी मांडला होता. आणि आता ह्या साहेबांची हिंदीमधली कविता, इन्होंने तो इस कविता में आपको सर आंखों में उठाया है आपको ईश्वर के साथ में बिठाया है. तो लोकांच्या हृदयात स्थान मिळवलेला नगरसेवक, अशी जी काय असणारी या ठिकाणी तुमची स्तुती या ठिकाणी झालेली आहे, होत आहे, होत राहणार आहे. आजचा जो काय कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमामध्ये अनेक सुखदुःखांचा परामर्श आजच्या या कार्यक्रमाला आहे. मला ऐकायला मिळालं की आमच्या सागर तवले साहेबांचा मॅरेज ॲनिव्हर्सरी देखील आज आहे. थोड्या वेळाने त्यांना आपण सगळ्यांनी शुभेच्छा देखील द्याल. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाला थोडा दुःखाचाही लवलेश आहे की आत्ताच काल आमच्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादांचा निधन झालेलं आहे. आमच्या विभागातले एक आमचे सन्माननीय मित्र मोहोळे साहेब यांचंही आजच निधन झालेलं आहे. त्यांना, त्यांची आठवण आपण या कार्यक्रमामध्ये निश्चितपणे करत आहोत. त्यांना श्रद्धांजली अर्पण करत असताना मला, माणसं जातात माणसं येतात, अजितदादांचं नाव घेत असताना बारामतीत अजितदादा होता, आमच्या चिखलोली शैलेशदादा आहे. अजितदादाने जे हृदयामध्ये स्थान निर्माण केलेलं आहे, मी शैलेशदादांना देखील ती शुभेच्छा देतो, ती शुभकामना व्यक्त करतो. तुम्ही तरुण तडफदार आहेत. त्यांचं वयाच्या 66व्या वर्षी ते गेलेले आहेत. आपण शतायुषी व्हा, पण आमचा असणारा अजितदादाने मिळवलेली कमाई ही शैलेशदादांना देखील मिळेल, अशी सद्भावना, सदिच्छा मी असणाऱ्या सत्काराच्या निमित्ताने व्यक्त करतो. ही कमाई अशीच मिळत नाही. काल अजितदादासाठी रडलेली माणसं, घराघरात दिवा पेटवलेला माणूस, माणसांच्या आयुष्यामध्ये दिवा पेटवलेला माणूस, या प्रेरणा असतात. आयुष्यात चळवळ करत असताना, समाजामध्ये जगत असताना, समाजाचं नेतृत्व करत असताना या मोठ्या माणसांच्याकडून प्रेरणा मिळते. ती प्रेरणा घेऊन एखाद्या गेलेल्या माणसाची आठवण काढणं म्हणजे त्याच्या जीवनातला आदर्श वेचणं आणि तो आदर्श आमच्या जीवनामध्ये आम्ही आणणं आणि त्याच्यातून आमचं जीवन आदर्शमय बनवणं, हे सांगण्याचा या असणाऱ्या सत्काराच्या निमित्तानं
एक दादा गेलाय, एक दादा आमच्या सोबत आहे आणि असणाऱ्या दादाच्या समोर ही प्रेरणा आहे, आपल्या सगळ्यांच्या समोर ती प्रेरणा आहे. आणि या असणाऱ्या जयंतीच्या अगोदरही आमचे महेश जाधव साहेबांनी आम्हा सगळ्यांना आदेश देऊन आम्ही सगळे वेगवेगळ्या असणाऱ्या सोसायटीमध्ये विखुरलेल्या मंडळींना एकत्र आणण्याचं काम केलं होतं. मी तिथेही तुम्हाला शुभेच्छा दिली होती. आणि ह्या चिकोळी या मतदारसंघामध्ये नंतर इन्क्लूड झालेले जे काही मतदार म्हणजे काही वस्त्या आहेत, आपण सत्यम ओलिएंडरच्या कार्यक्रमामध्ये त्या वस्त्यांचा उल्लेख केला की माझी सत्यम ओलिएंडरसुद्धा नगरसेवकाचं मतदान करण्याचं त्यांना पहिल्यांदा मिळालेली संधी नाही का. पुढे आणखीन काही नव्या झालेल्या ज्या काही सोसायट्या आहेत त्यांना नव्याने मिळालेली संधी आणि त्यांचा सगळ्यांचा पहिला नगरसेवक म्हणून इतिहासात मिळालेलं तुमचं स्थान, हा इतिहास तुम्ही रचला, तुम्ही भाग्यशाली आहात. आता लोकांना तुमच्याकडून अपेक्षा आहे, हम आपसे एक उम्मीद करते लोगों को आपसे कुछ मांगने की जरूरत ना पड़े, लोगों को आपसे कुछ मांगने की जरूरत ना पड़े. जसा त्यांनी मगाशी कवितेत तुमचा ईश्वर म्हणून उल्लेख केलेला आहे, तो ईश्वर माणसाच्या मनामनातल्या भावना ओळखतो. मला वाटतं त्यांची कविता सार्थ ठरावी आणि तुम्ही देखील बिना मांगे लोकांना काय देऊ शकाल. आमचे महेशजी जाधव आम्हाला बैठकीमध्ये बोलताना बोलायचे, शैलेच्या बाबतीत तुम्ही अजिबात काळजी करू नका, काय असेल तुम्ही शैलेच्या बाबतीत काय असेल तर बिंदास मला सांगा, मी त्याला कधी उचलून आणू शकतो. हा फक्त महेश जाधवचाच विश्वास नाही आहे, तुम्ही माझ्या सत्यम ओलेंडरमध्ये आलात तिथे देखील तो आपला प्रितेश पाटील सारखा किंवा आणखीन जे काही मंडळी आहेत, तुम्हाला सगळेच लोक काय तुमच्या डायरेक्ट संपर्कात नाहीत, मी तुमच्या डायरेक्ट संपर्कात नाही आहे, माझं तुमचे काय उठक बैठक नाही आहे, पण अशी काही कार्यकर्ते तुमच्या जे तुमच्याविषयी विश्वास देतात आणि म्हणून ही किमया घडलेली आहे. या निवडणुकीमध्ये प्रचंड मोठा कौल तुम्हाला मिळालेला आहे. मी आणखीन जास्त न बोलता सत्काराचा कार्यक्रम अजूनही इथून पुढे होत राहणार आहेत. दादा वस्तीत घराघरात जाऊन पोचत राहणार आहेत. पुढे जाऊन आपल्या राजकीय प्रवासाला आणखीन मोठ्या शुभेच्छा, कारण नगरसेवक ये तो एक झाकी है और जिंदगी बाकी है. तुम्ही मोठ्यात मोठी पदं भूषवत चला आणि लोकांची काळजी घेत चला, अशीच मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. मी आपल्या लॉर्ड बुद्धाच्या वतीने, सर्वोदय फेज 2च्या वतीने, मी कार्यरत असणाऱ्या सांस्कृतिक प्रदूषण मुक्ती अभियान या अभियानाच्या वतीने आपल्याला लाख लाख शुभेच्छा देतो, आपला सहृदय सत्कार करतो आणि यापुढेही आपण आणखीन चांगल्यात चांगलं राजकीय चळवळीमध्ये पादाक्रांत होत राहाल, तुम्ही चांगल्यात चांगलं यश मिळवत राहाल अशी अपेक्षा व्यक्त करून मी आमच्या सागरदादाला देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला दोघांना उभयतांना तुम्हाला देऊन या ठिकाणी थांबतो. आपण सर्वांनी मला या ठिकाणी व्यक्त होण्याची संधी दिली त्याबद्दल फेज 2चे आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो. थँक्यू.